इराणने मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामुळे काही इमारतींचं मोठं नुकसान झालंय. जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असून इतर जखमींचा शोध सुरू आहे, अशी माहिती एमडीएच्या आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तेल अवीवमधील इचिलो रुग्णालयात 8 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यातील बहुतांश जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं जात आहे, पण इस्रायल आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. सलग 3 दिवसांपासून हल्ले सुरू असून सध्या दोन्ही बाजूंनी माघार घेण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हवाई नियंत्रण मिळवल्याचा दावा केलाय. इस्रायलने इराणमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ला केला, ज्यामुळे इराणची अनेक क्षेपणास्त्र नष्ट झाली आहेत. आता इस्रायली विमानं मोठ्या धोक्याशिवाय तेहरानवर हल्ले करू शकतात असं सांगण्यात आलंय. त्यानंतर इराणने देखील इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. या संघर्षात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. हा संघर्ष वाढण्याची शक्यता असल्यानं प्रादेशिक युद्धाचा धोका निर्माण झालाय. इराणने तेल शुद्धीकरण केंद्रांवर आणि काही गुप्तचर नेत्यांवर हल्ला केल्याचं देखील सांगितलं जात आहे. इराण आणि इस्रायलमधला तणाव वाढत चाललाय. इराणने तेल अवीवमधल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला, त्यानंतर तेहरानमध्येही मोठी भीती पसरली आहे. इस्रायलने सातत्यानं तेहरानवर हल्ले केल्यानं लोकांनी शहर सोडून जाण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली आहे. सगळेच बाहेर पडल्यानं रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. भारतीय सरकारनं तेहरानमधील भारतीयांना लवकरात लवकर शहर सोडण्याचा सल्लाही दिलाय. तिथे सुमारे 10,000 भारतीय आणि 1500 विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे. युद्धाचा धोका वाढल्यामुळे सगळ्यांमध्ये आता काळजीचं वातावरण आहे. पश्चिम आशियामध्ये काही दिवसांच्या शांततेनंतर इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा भडकलंय. इस्रायलने इराणवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले सुरू केलेत. मात्र या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी हालचाल सुरू झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरेल $72 वरून थेट $78.5 गेलेत आणि नंतर $75 स्थिर झाले. इराण इस्रायलमधलं युद्ध चिघळल्यास दर $150 पर्यंत जाऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेनं इराणमध्ये मोठे गनिमी हल्ले करत लष्करी अधिकारी आणि अणुवैज्ञानिकांना ठार केलंय. ब्राझीलमधील साओ पावलो या सर्वात मोठ्या शहरात नागरिकांनी मोठं आंदोलन केलंय. नागरिकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना इस्रायलसोबतचे संबंध तोडण्याची मागणी केली आहे. पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवत, ड्रम्स वाजवत नागरिकांनी इस्रायल विरोधात पोस्टरबाजी केली. शो इस्रायल द रेड कार्ड असा एक मोठा बॅनरही लावण्यात आला. या आंदोलनात थियागो अल्विया नावाचा एक कार्यकर्ताही सहभागी झाला, ज्याला इस्रायलच्या सैन्यानं गाझाच्या दिशेनं मदत घेऊन जाताना अडवलं होतं. आता झायोनिझमचा पराभव करून पॅलेस्टाईन विरुद्धच्या नरसंहाराला थांबवण्याची वेळ आली आहे, असं देखील एकानं म्हटलंय. मेक्सिको सिटीमध्ये पॅलेस्टाईनमधील गाझा युद्धग्रस्त लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी निदर्शकांनी मोर्चा काढला. स्वातंत्र्यदिन स्मारकापासून ते मुख्य रस्त्यावर नागरिकांनी मोर्चा काढला. या हिंसाचार थांबवण्याची आणि मेक्सिकन सरकारने इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याची मागणी केली आहे. अनेक निदर्शकांनी शांततेचंही आवाहन केलंय. उद्योजिका रोसाल्बा हर्नांडिज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितके जास्त देश संघर्षात सामील होतील तितकी जास्त शस्त्र आणि स्वार्थीपणा तयार होईल आणि त्यानंतर संघर्ष सोडवणं कठीण होईल, असं त्यांनी म्हटलंय. नेदरलँड्सच्या द हॅग या गाझामधील इस्रायलच्या कारवायांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आलाय. या शांततापूर्ण मोर्चात 1 लाखाहून अधिक लोक सहभागी झाले. मानवाधिकार संघटना आणि मदत संस्थांनी याचं आयोजन केलं होतं. गाझामध्ये 10 आठवड्यांपासून नाकेबंदी आहे आणि इस्रायलने थोडी मदत यायला परवानगी दिली आहे, पण अजूनही परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेच्या एका नवीन मदत गटालाही इस्रायलनं पाठिंबा दिला असला तरी रोज होणाऱ्या गोळीबारामुळे मदत पोहोचवणं कठीण झालंय. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी युद्धविराम, हमासमधील पोलिसांची सुटका आणि पॅलेस्टिनी जनतेसाठी अन्नधान्य पुरवठ्यासाठीचा ठराव मंजूर केला. गाझामधील इस्रायली युद्धामुळे पॅलेस्टिनी जनतेला भयंकर आणि अकल्पनीय दुःख सहन करावं लागतंय, असं विधान संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख फोल्कर टर्क यांनी केलंय. इस्रायल सरकार आणि हमासवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाका, असं आवाहन देखील त्यांनी जागतिक नेत्यांना केलंय. त्यांनी परिषदेदरम्यान इराण इस्रायल संघर्ष, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम आणि चीनमधल्या मानवाधिकारी स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 55,000हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले, ज्यात महिला आणि मुलांची संख्या अधिक आहे, अशी माहिती गाझा आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या वैद्यकीय संस्थेनं युरोपियन युनियनच्या नेत्यांना आवाहन केलंय. गाझावरील इस्रायलचा वेढा संपवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत, असं त्यांनी म्हटलंय. गाझामधील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि मदतीला मोकळा रस्ता मिळावा यासाठी EU नेत्यांनी इस्रायलवर राजकीय आणि आर्थिक दबाव टाकायला हवा, असं आवाहन सरचिटणीस क्रिस्टोफर लॉकियर यांनी केलंय.
त्यांनी गाझाचं हेल ऑफ द अर्थ असं देखील वर्णन केलंय. 23 आणि 26 जूनला EU या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा देखील करणार आहे. चीनने रेअर अर्थ खनिजांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादल्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग अडचणीत आलाय. EV आणि हायब्रिड गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परमनंट मॅग्नेट मोटर्ससाठी लागणारं मॅग्नेट मुख्यतः चीनमधून येतं. भारताची सुमारे 80% आयात चीनवर अवलंबून आहे. एप्रिल 2025 पासून चीनने नवीन नियम लागू करत निर्यातीसाठी जास्त तपशील मागवायला सुरुवात केली. त्यामुळे मंजुरीसाठी 45 दिवसांचा उशीर होतोय आणि या कारणामुळे अनेक भारतीय कंपन्यांना वेळेवर मटेरियल मिळत नाहीये. जुलैपासून उत्पादन थांबण्याचा देखील धोका आता भारतासमोर उभा राहिलाय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रियाचा दौरा केलाय. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर यंदा त्यांची ही पहिलीच भेट आहे. ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन यांनी व्हिएनामध्ये त्यांचं स्वागत केलं. झेलेन्स्की यांनी ऑस्ट्रियाचे चान्सलर क्रिश्चियन स्टॉकर यांची देखील भेट घेतली आहे. त्यांच्या पत्नी ओलेना आणि ऑस्ट्रियन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी डोरिस यांच्यात महिलांच्या शांतता प्रक्रियेबाबत भूमिकेबाबत चर्चा झाली. ऑस्ट्रिया 1955 पासून तटस्थ भूमिका घेत आलाय आणि त्यामुळे तो आता रशियाशी संबंध कायम ठेवतोय. कोलंबियामध्ये हजारो लोकांनी मूक मोर्चा काढला. त्यांनी सिनेटर मिगेल उरिबे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. उरिबे यांना एका राजकीय सभेदरम्यान गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेंट्रो डेमोक्राटिको आणि त्यांच्या पक्षातील अनेक नागरिकांनी देखील या मोर्चात सहभाग नोंदवला. बोगोटाच्या प्लाझा बोलिव्हियर नागरिकांनी इथे लोकांनी मिगेल यांच्या पाठीशी कोलंबिया असल्याच्या घोषणा देखील दिल्या. जवळपास 25,000 लोकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. दरम्यान मिगेल यांच्यावरील हल्ल्यामागे एक 15 वर्षाचा मुलगा असून त्याला लगेचच घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅन्स बोल्टर नावाच्या संशयितानं माजी डेमोक्रॅटिक हाऊस स्पीकर मेलिसा हार्टमन आणि त्यांच्या पतीची त्यांच्या घरी जाऊन हत्या केली आहे. त्यानंतर त्यानं सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांच्या पत्नीवरही हल्ला केला, ज्यात ती दोघं जखमी झाले. पोलीस असल्याचा बनाव करत बोल्टरनं हे हल्ले केले. अखेर 20 स्वॅट पथकं आणि 100 अधिकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर 2 हत्या आणि 2 हत्येच्या प्रयत्नांचे आरोप करण्यात आले. या घटनेमुळे मिनेसोटात मोठी खळबळ माजली आहे. पोर्तुगालमधील लिस्बन शहरात सुमारे 300 लोकांनी पर्यटकांच्या वाढत्या संख्येविरोधात मोर्चा काढलाय. शहराच्या जुन्या आणि ऐतिहासिक भागातून ट्राम आणि टुकटुकमधून त्यांनी नारे दिले. काही निदर्शकांनी तर पर्यटकांना थेट घरी जा असंही सांगितलंय. सेंट चर्चपासून न्यू हॉटेलपर्यंत हा मोर्चा काढला गेला. हे शहर आता फक्त पर्यटकांसाठीच राहिलंय. भाडं खूप वाढलंय आणि सेवा कमी झाल्या, त्यामुळे स्थानिकांसाठी इथे राहणं अवघड झालंय असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारची निदर्शनं मलोर्का, स्पेन, व्हेनिस आणि इटलीत देखील करण्यात आली आहेत. अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमध्ये नो किंग्ज या निदर्शनादरम्यान मोठा गोंधळ झाला. एका व्यक्तीनं निदर्शकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवताना दुसराही जखमी झाला. या चकमकीदरम्यान 39 वर्षीय आर्थर फोलासा या पादचाऱ्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी 24 वर्षीय आर्टुरो गोम्बाओ याला अटक केली आहे. ही निदर्शनं ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील तब्बल 2000 ठिकाणी झाली आहेत. त्याच दिवशी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन सैन्याची मोठी परेड देखील झाली होती. 34 वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टँक, विमानं आणि रोबोटिक कुत्रे या परेडमध्ये सहभागी झाले होते. थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं कंबोडियाच्या सीमा विवादावर आपली निराशा व्यक्त केली आहे. कंबोडियाने द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सीमावाद सोडवण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंबोडियाच्या राजधानी नोम पेनमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, पण वादावर काहीच तोडगा निघाला नाही. कंबोडिया आता या सीमावादावादी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे गेलंय. थायलंडसोबत थेट चर्चा करणार नाही असं कंबोडियानं ठरवलंय. दरम्यान या सीमावादामुळे दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढत चाललाय. पॅरिस जवळच्या ल बुर्गे या विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर शोला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये नागरी आणि लष्करी विमानं, ड्रोन, स्वयंचलित हवाई वाहनं तसंच विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं. फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांकॉस बेरू यांच्या उपस्थितीत फ्रेंच हवाई दलानं फ्लाय बाय या खास प्रात्यक्षिकाद्वारे शोचं उद्घाटन केलं. हा एअर शो 20 जून पासून 3 दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुला होणार आहे. विमान चालनातील नवीन तंत्रज्ञान आणि प्रगती पाहण्यासाठी विमानप्रेमींसाठी ही खूप चांगली पर्वणी आहे. चीनने 55व्या पॅरिस एअर शोमध्ये आपली काही खास विमानं दाखवली.
16 ते 22 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात J-20, J-35A आणि J-10CE ही प्रमुख युद्ध विमानं आहेत. शिवाय Y-20 मोठं परिवहन विमान, Z-20 हेलिकॉप्टर आणि Z-10ME हेलिकॉप्टर देखील दाखवलं गेलं. तसंच J-11 सशस्त्र टोही स्टील्स ड्रोन, विंगलूम 2 टोही ड्रोन आणि AG-600M अग्निशमन विमानांचं देखील प्रदर्शन करवण्यात आलं. चीनने आपल्या तंत्रज्ञानाचा जोरदार प्रचार करून आंतरराष्ट्रीय विमान बाजारात आपली जागा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पॅरिस एअर शोमध्ये काही इस्रायली संरक्षण कंपन्यांच्या स्टॉल्ससाठी फ्रेंच अधिकाऱ्यांनी काळ्या भिंती उभारल्या. त्यामुळे हे इस्रायली स्टॉल्स इतर प्रदर्शकांपासून वेगळे दिसत होते. इस्रायली संरक्षण मंत्रालयाला हा निर्णय आवडला नसल्यानं त्यांनी तातडीनं या वॉल्स काढण्याची मागणी केली. गाझा युद्धामुळे काही कार्यकर्ते इस्रायली कंपन्यांना प्रदर्शनात सहभागी होण्यापासून थांबवू इच्छित होते. फ्रेंच न्यायालयानं यावर निकाल दिलाय, पण इस्रायली संरक्षण मंत्रालयानं या ॲक्शनला अयोग्य असं म्हटलंय. पॅरिस एअर शोच्या पहिल्याच दिवशी एअरबस कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. सौदी अरेबियाच्या एव्हलिस कंपनीनं एअरबसला 40 विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये 10 A350 मालवाहू विमानं आणि 30 A320 प्रवासी विमानांचा समावेश आहे. भविष्यात या संख्येत वाढ करून A350 मालवाहू विमानं 22 आणि A320 प्रवासी विमानं 55 पर्यंत आणण्याचा देखील करार झालाय. हा करार एव्हलिसचे CEO एडवर्ड ओबायर आणि एअरबसचे विक्री प्रमुख बेनोइट यांनी पॅरिस एअर शोमध्ये केला आहे. यामुळे एअरबसला जागतिक विमान बाजारात आणखी मजबूती मिळाली आहे. पॅरिसमधील प्रसिद्ध असं ल लुव्र हे म्युझियम उघडण्यास उशीर झाला. त्यामुळे हजारो पर्यटकांना लुव्र म्युझियम समोर ताटकळत उभं राहावं लागलं. काही पर्यटक वाट बघून थकून निघून गेले, पण तरीही म्युझियम बंदच राहिलं. पॅरिसमधील वरिष्ठांनी आपत्कालीन बैठक घेत याचं कारण विचारलं. मात्र सध्या सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे म्युझियम उघडण्यास वेळ लागला असं उत्तर तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलं. दरम्यान म्युझियम लवकरच सुरू होईल, पर्यटकांनी थोडा संयम धरावा असं सांगितलं गेलंय. कॅनडामध्ये G7 देशांच्या नेत्यांची महत्त्वाची परिषद झाली, पण ही बैठक इस्रायल-इराण संघर्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे झाकली गेली. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे नेते गोंधळले. ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारण्याच्या योजनेला विरोध केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलंय. ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू सोबत तणाव कमी करण्याची चर्चा केली आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचं 51वे राज्य बनवण्याची आणि ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी दिली होती. यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी देखील ग्रीनलँड विक्रीसाठी नाही असा स्पष्ट इशारा दिलाय. कॅनडाच्या रॉकी माउंटन्स परिसरात G7 शिखर परिषदेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. दुर्गम भागातील रिसॉर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षा तपासणी नाका उभारण्यात आले. हे रिसॉर्ट उंच पर्वत, नद्या आणि झाडांमध्ये वसवण्यात आले. दरम्यान बॅनफ या रिसॉर्ट शहरात जिथे काही G7 उपकार्यक्रम होणार आहे तिथे पर्यटकांची मात्र गर्दी दिसली. बॅनफमध्ये स्थानिक प्रशासनानं निदर्शनांसाठी एक पार्किंग लॉट देखील निश्चित केलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील रमेश विश्वास कुमार हे या दुर्घटनेत एकटेच बचावले. अपघात झाला आणि विमान कोसळलं त्यावेळी ते सीटसह बाहेर फेकले गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आता रमेश यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ते अपघातस्थळावरून बाहेर पडताना दिसतात. रमेश ज्वाला आणि धुरामधून चालत बाहेर येत आहेत. त्याचवेळी त्या ठिकाणी विमानात आणखी एक मोठा स्फोट झाल्याचं देखील दिसतंय. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रमेश यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं या व्हिडिओमधून दिसतंय. उत्तर प्रदेशच्या लखनौ विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. विमानाच्या लँडिंगवेळी चाकात तांत्रिक बिघाड झाला होता. सौदी एअरलाइन्सचं SV3112 या विमानाच्या लँडिंग दरम्यान हा बिघाड झाला. विमानाच्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठिणग्या आणि धूर देखील निघू लागला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आलं. विमानात जवळपास 250 हज यात्रेकरू देखील होते. सगळ्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात देखील आता यश आलं. देशभरात 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना 2 टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. यावेळी जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेशातील राज्यांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून तर उर्वरित भारतात 1 मार्च 2027 पासून जनगणना केली जाणार आहे. दरम्यान केंद्र सरकारनं जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत यासंबंधीची अधिसूचना देखील जारी केली आहे. त्यानुसार आता देशभर जातनिहाय जनगणनेची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यंदा डिजिटल माध्यमातून जनगणना केली जाणार आहे.
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रविवारी रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोटाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयातील गॅस्ट्रो विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान सर गंगाराम रुग्णालयाने निवेदन जारी करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे। सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत अशी माहिती सर गंगाराम रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजय स्वरूप यांनी दिली आहे। कर्नाटकातील गुलबर्गा इथे एक दुर्दैवी घटना घडली आहे। तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विश्वनाथ मुगती यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। नेहमीप्रमाणे ते न्यायालयात सुनावणीसाठी जात होते, मात्र अचानक त्यांच्या छातीत दुखू लागला। त्यांना ताबडतोब जयदेव रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा जीव गेला। त्यांच्या जाण्यानं न्यायव्यवस्थेत हळहळ व्यक्त केली जाते। कर्नाटक न्यायालयीन क्षेत्रात ते एक अनुभवी आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून ओळखले जायचे। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सहकारी आणि वकिलांनी कोर्टात शोकसभा देखील घेतली। कर्नाटकमधील गदग जिल्ह्यातील नारायणपूर या गावात प्रेमसंबंधातून एका युवतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मधुश्री आणि सतीश हे 6 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते, मात्र कुटुंबाच्या विरोधामुळे त्यांना वेगळं राहावं लागलं। 16 डिसेंबर 2024 रोजी सतीशनं मधुश्रीला गुपचूप फार्म हाऊसवर बोलावून तिची हत्या केली आहे। मृतदेह खड्ड्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला। मोबाईल लोकेशन आणि पोलिसी तपासामुळे अखेर सत्य बाहेर आलं। सतीशनं गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी काही मृतदेहाचे अवशेष देखील जप्त केले। अधिक तपास सुरू असून प्रियकराला अटक करण्यात आली आहे।